व्यवहारिक गणिताचा विचार करा. व्यवहारिक गणितामध्ये 4 क्रिया कराव्या लागतात. कोणत्या भाऊ? शाळेत? हा, वा वा वा, मग सोपं आहे ना. कितीला जातो तू? बरोबर आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या व्यवहारिक गणितामध्ये केल्या जाणाऱ्या क्रिया आहेत. व्यवहारिक गणितामध्ये आपण जर विचार केला तर 2 आणि 2 4 ही कोणती क्रिया आहे? बेरीज. 2तून 2 गेला 0. वजाबाकी 2 गुणिले 2 4 आणि 2 भागिले 2 1. बरोबर. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे व्यवहारामध्ये आपण गणित केले जात आहेत. व्यवहारामधलं गणित आणि परमार्थामधलं गणित यामध्ये असा फरक आहे बघा. व्यवहारामध्ये मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होते, एका लहान संख्येतून मोठी संख्या वजा होते. वा वा वा, चांगली हुशार पोरं जवळ ठेवले बरं का अण्णा. चांगली गोष्ट आहे. नाही तर मग कीर्तनकाराची पंचायत होते, काय बोलावं काय नाही बोलावं ते. तशी आरवीची मंडळी अशी आहे ना, आरवी मध्ये काय कीर्तन करावं ही पंचायत पडते. याचं कारण जिथं खडा फेकला का तो कीर्तनकार, जिथं खडा फेकला का तो गायक, आणि जिथं खडा फेकला का तो वादक आहे. काय बोलणार आहे तुम्ही? असं सगळ्या गावांना निघात महाराज सगळे बाडोत्री बोलावे लागतात. अलग लक्षामध्ये. आता हे तर जाऊ दे, पण वाटे लावायला सुद्धा आम्हाला यांना बोलावं लागतंय. आता विचारत आले ते आमच्या भागामध्ये वंडेला आलेले अलग लक्षामध्ये. इकडे परमार्थ जास्त वाटतंय मला या भागामध्ये. असो, कुठपर्यंत होतो आपण? हा, परमार्थाचं गणित आणि संसाराचं गणित बघा. आता परमार्थाचे गणित कशा राहतात? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. तुम्हाला एक प्रश्न विचारू का? नाही, लक्षपूर्वक तुम्हाला पण, खालच्यांना पण. असं नाही वयावरती बसले म्हणून. बघा, एक कपडा सुकवायला 1 तास लागतो तर 10 कपडे सुकवायला किती तास लागतील? कोणाचं याचा कोणी भाव वगैरे जवळ उद्या शिकून द्या बरं का. दुसरं गणित. 5 बगळे 5 मासे 5 मिनिटात खातात, तर 1 बगळा 1 मासा किती मिनिटात खाईल? 5 मिनिट. हा खरं हुशार पोरगा बरं का. त्याने पहिले उत्तर बरोबर दिलं आणि आता बरोबर उत्तर दिलं. आता शेवटचा प्रश्न. हा, 1 बादली पाणी काढायला जर 10 फूट दोर लागतो तर अर्धी बादली काढायला किती लागेल? अरे आता हडकला गड्यावर. बरोबर अडकून गेला. असं सांगण्याचं तात्पर्य विनोदाचा भाग जाऊ दे. हे ना गणित आहे अलग लक्षामध्ये. पण तुम्हाला एक सिद्धांत असा सांगायचा आहे की व्यवहाराच्या गणितामध्ये मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होते. 100 मधून 50 जातील का 50 मधून 100? 100 मधून 50 जातील, 10 मधून 5 जातील. बरोबर आहे. पण परमार्थाच्या गणितामध्ये मात्र लहान संख्येतून मोठी संख्या वजा होते. हे परमार्थाचं आश्चर्य. कसं बघा, मला एक सांगा, एकामधून 80,000 वजा होतील का 80,000 मधून 1 वजा होईल? 80,000 मधून 1 वजा व्हायला पाहिजे. परंतु परमार्थामध्ये एकामधून 80,000 वजा झाले ना. एका शिट्टीमधून रावणाच्या 80,000 बायका वजा झाल्या. नाही, मुद्दा तुमच्या लक्षात आला. 5 मधून 100 जातात का 100 मधून 5 जातात? 100 मधून 5 गेले पाहिजे. पण 5 पांडवातून 100 कौरव वजा झाले ना. म्हणजे मग लहान संख्येतून मोठी संख्या वजा झाली की नाही अलग लक्षामध्ये. असं परमार्थाचं हे गणित आहे ना, संसाराच्या गणितापेक्षा उलट असतं. म्हणून याला ऊर्ध्वमूल असं म्हटलंय. विठाल विठाल. संत महात्म्यांनी अनेक अभंगांमध्ये अनेक सिद्धांत मांडण्यासाठी गणिताची भाषा वापरली. तुम्हाला 2-3 प्रमाण सांगतो, पुढे जातो. पहिलं प्रमाण वासुदेवातलं आयुष्याचं गणित. अल्प आयुष्य मानव देह, राम राम
मांडले महाराजांनी. अरे चला हो, दिंडीला चला, सप्ताला चला, कीर्तन ऐकाय चला. या का दिंगशात का महाराज, म्हातारपणामध्ये करायचं असं तो म्हणतो. त्याला मदनी रे सा निसा निधा निधा पद पद पम पम ग म ग रे म ग रे सा निरे निरे ग रे ग म ध म ध नि म ध म ध नि ध नि ध न नि ध प म ग रे सा ग रे ग निरे ग म प म रे ग निरे सा निरे ग ग रे सा नि सा प म ग म ग रे सा निरे निरे ग रे ग म प म ग म ग रे सा निरे निरे ग म निरे ग म ध नि तत्वंत मूळ हरी मूळ हरी मूळ महाराजांनी एकनाथी हरिपाठामध्ये गणित मांडलंय आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा आपल्या हरिपाठामध्ये गणित मांडलेले 1 3 5. मग एक काय आहे, एक कालिदास आणि भोजराजा यांच्या कालामध्ये झालेली एक घटना आहे. एक मनुष्य तरुण असा एका गावामध्ये शिरला आणि एक मुलगी पाणी भरण्यासाठी म्हणून जात होती. तिच्याकडे घागर होती आणि ती पाणी भरण्यासाठी जात असताना तो दुष्ट बुद्धीने तिच्याकडे पाहायला लागला. असं पाहायला लागल्याच्या नंतर ती समजलं का नाही समजलं, पुढच्या वर्षी सांगू का मग. गणिताच्या भाषेमध्ये बोलली बघा. ती आहे ना ज्योतिषाची मुलगी होती, ज्योतिषाची. मग तिला राशी भविष्य पाठ होतं. मग ती राशी भविष्याच्या मध्ये त्या मुलाला ती बोलली. तो तिच्याकडे दुष्ट बुद्धीने पाहत होता. ती त्याला म्हणाली, अरे दुसरी रास वृषभ म्हणजे बैल. अरे बैला, तुझ्या तिसरीची इच्छा करतो. तिसरी रास आहे मिथुन. ती कधीही पूर्ण होणार नाही, कारण मी 5ची 6वी आहे. 5वी रास आहे सिंह आणि 6वी रास आहे कन्या, म्हणजे मी सिंहाची कन्या आहे. तू 9 भरून 10 जरी त्याच्यामध्ये टाकलं, कुंभामध्ये धनु आणि ते मला दिलं तरी मी तुला वश होणार नाही. बघा आलं का लक्षामध्ये. म्हणजे हे सांगण्यासाठी म्हणून तिने राशी भविष्याच्या गणिताचा कसा वापर करून घेतला. विठाला तेव्हा 1 काय 2 काय 3 काय असा प्रश्न आपल्याला साहजिक पडू शकतोय. आपण थोडक्यात जर चिंतन मांडलंय तर एक परमात्मा आहे या जगामध्ये, एक परमात्मा आहे. 2 काय आहे, 2 जीव आणि शिव किंवा ब्रह्म आणि माया हे 2 आहेत. 3 काय आहेत तर
सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे 3 गुण आहेत. 3 देव आहेत, ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर. 4 काय आहेत? 4 वेद आहेत, 4 उपवेद आहेत अलग लक्षामध्ये, किंवा 4 आश्रम आहेत, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. 5 काय आहेत? पंच महाभूत आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत. 6 काय आहे? 6 शास्त्र आहे ना, 6 शास्त्र आहेत. 7 वा वा या पोरांचा का पाय पडून घ्यावा आता. धाकला एवढा हुशार, ते मोठला कितला हुशार. विठाला एका गावाला मी असं बोललो, ते पोरं मला उत्तर देत होते. म्हटलं वा काय पोरं आहे, म्हटलं धाकले एवढे हुशार, तर म्हटलं काय हुशार? ते म्हणे नाही म्हणे महाराज, मोठला पत्ता खेळत बसतच म्हणे मंदिर मा. चांगला आहे भाऊ, अलग लक्षामध्ये. असं 7. 8 काय आहेत? 8 प्राण नाही आहेत बाळा, अष्टवसू आहेत है ना, अष्टवसू आहेत. 9 ग्रह, 10 दिशा, 10 दिशा आहेत अलग लक्षामध्ये. 11 रुद्र आहेत, भगवान शंकराचे अवतार म्हणा तुम्ही त्यांना. असे 11 रुद्र आहेत. त्याच्या पुढे काही आपण जाऊ नये, कारण त्याच्यातच कीर्तन काही संपवायचं कारण नाही. त्याच्या पुढे मला येत नाही असे तुम्हाला समजायला काही हरकत नाहीये. आपण पुढचं चिंतन बघू आता. तर 1 काय, 2 काय, 3 काय हे गणित आहे बघा. गणितामध्ये कशा गमती जमती घडतायत तुम्हाला एक गणित सांगतोय मी. एकदा काय झालंय, एक शेतकरी तो शेवटच्या अवस्थेला प्राप्त झाला, 2-4 दिवसात तो मरणार आहे. आणि मग 4 मुलं होते त्याला. त्या 4ही मुलांना त्याने वाटा पाडून दिलाय आणि शेती बरोबर वाटा पाडल्या गेली, पण एक आंबा होता. तो म्हणाला म्हणे बघा मुलांना, आंब्याचा असा वाटा पाडण्यापेक्षा असं करा, दरवेळेस आंबा उतरून घेत जा आणि तुम्ही वाटा पाडून घेत जा, असं म्हणून तो मेला. आणि मग पुढच्या वर्षी त्याने आंबा चांगला आला, तो आंबा उतरवला. त्यामध्ये सावड हिस्सा, बेडकरचा हिस्सा, कीर्तनकाराचा नसतो हिस्सा अलग लक्षामध्ये, अजून ज्याचा असेल त्याचा या सर्व हिस्सा काढून 220 आंबे आले. किती? आता 4 जणांना 220 आंबे किती यायला पाहिजे? 55. पण तो मोठा म्हणे माझ्या शेतीमध्ये माझ्या वाटणीला आंबा आहे, मी जास्त घेणार म्हणे. मग त्याने काय केलं, 100 आंबे काढून घेतले आणि 120 खाली देऊन दिले. आता दुसरा होता, त्याने बी काय केलं, 60 आंबे काढून गेले, 40 खाली देऊन दिले अलग लक्षामध्ये. याने 100 घेतले, त्याने 120 दिले. त्या 120 आंब्यांमध्ये त्याने 60 काढून घेतले, तिसरे 60 उरले, तिसऱ्याने 40 घेतले, चौथ्याला 20 आंबे राहिले. बघा, पहिल्याने किती घेतले, दुसऱ्याने 60, तिसऱ्याने 40 आणि चौथ्याला 20. दुसऱ्या दिवशी धुळ्याला बाजार होता, बाजारामध्ये आले आंबे विकायला. 1 रुपयाला 11 आंबे भाव होता, 1 रुपयाला. आता जुना काळ होता तो, आता 11 रुपयाला बी एक आंबा भेटत नाही, तो भाग वेगळा आहे. 1 रुपयाला 11 आंबे. मग पहिल्याकडे 100 होते ना, त्याने 9 रुपयाला 99 आंबे विकून दिले. 9 रुपये आले ना, आंबे किती शिल्लक राहिले, 1 आंबा. दुसरा होता, त्याच्याकडे 60 आंबे होते, 5 रुपयाला 55 आंबे विकून दिले, 5 रुपये आले आणि 5 आंबे शिल्लक राहिले. तिसरा जो होता, त्याच्याकडे आंबे किती होते, 40, 3 रुपयाला 33 विकून दिले, 3 रुपये आले आणि 7 आंबे शिल्लक राहिले. आणि चौथा जो होता ना, त्याच्याकडे 20 आंबे होते, त्याने 1 रुपयाला 11 आंबे विकले, 1 रुपया आला, 9 आंबे शिल्लक राहिले. बघा, पहिल्याकडं 9 रुपये 1 आंबा, दुसऱ्याकडं 5 रुपये 5 आंबे, तिसऱ्याकडं 3 रुपये 7 आंबे, चौथ्याकडे 1 रुपया आणि 9 आंबे. दुसऱ्या दिवशी घरी आले, जेवण केलं, पुन्हा दुसऱ्या दिवशी बाजाराला गेले, लगेच भावामध्ये बदल झाला, सरकार बदललं, भाव बदलला, 1 रुपयाला 1 आंबा. आता पहिल्याकडे किती आंबे शिल्लक होते, 1 रुपयाला 1 विकून दिला, 9 आणि 1 10. दुसऱ्याकडे 5 होते, 5 आंबे विकून दिले, 5 आणि 5 10. तिसऱ्याकडे 7 आंबे होते, 3 रुपये होते, 7 रुपयाला 7 विकून दिले, 3 आणि 7 10. चौथ्याकडे 1 रुपया होता, पण 9 आंबे शिल्लक होते, 9 रुपयाचे 9 विकून दिले, 9 आणि 1 अलग लक्षामध्ये. म्हणजे त्याने गणित खूप फिरवण्याचा प्रयत्न केला, पण सगळ्यांच्या पदरामध्ये जेवढं प्रारब्धामध्ये होतं ना, तेवढंच प्रारब्धामध्ये पडलंय. त्यामुळे माणसानं पण जास्त हाय उपस करू नये, इकडे तिकडे अमुक कर तमुक कर, जेवढं आपल्या नशिबात असेल तेवढंच मिळणार असतं, असा भाग असल्यामुळे परमार्थाला लागावं आणि भगवंताचं नामस्मरण करावं. विठाल विठाल विठाल
असे वेगवेगळे गणित आपल्याला पाहायला सापडतात. एका अभंगामध्ये नामदेव महाराजांनी आयुष्याचं सुद्धा गणित सांगितलेलं आहे बघा. 1 अर्बुद 7 कोटी देखा 30 लक्ष 10 सहस्र लेखा 7 शते 9 मास बापा तया हिरण्यकश्यपा काय झाले. ही सर्व आयुष्याची गणना आहे. अलग लक्षामध्ये 14 चौकड्या लंकानाथा 99 सहस्र राया दशरथा तेही गेले स्वर्गपंथा. अलग लक्षामध्ये असं आयुष्याचं गणना आहे. असे वेगवेगळे गणित मांडत असताना ज्ञानोबा मात्र नामाचं महात्म्य सांगण्यासाठी या अभंगामध्ये एक आगळं वेगळं गणित अक्षराचं मांडतात. ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये 50 अक्षर करसी भरवारे 50 अक्षर करसी भरवारे 50 अक्षर करसी भरवारे 50 नामाचं महात्म्य सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज येथे अक्षरांचं गणित मांडतात. 50 अक्षरी करीशी बरोबरी 50 शब्दाने सुरुवात आहे. मग 50 अक्षरांची बरोबरी करू नको असं जेव्हा महाराज सांगतात तेव्हा कोणती भाषा समोर येते हे आपण विचारात घेतलं पाहिजे. इंग्रजी भाषा समोर येते का इंग्रजी का समोर येत नाही. तर इंग्रजीमध्ये 50 अक्षर नाहीच आहेत. अलग लक्षामध्ये आपली मराठी भाषा मराठीची किती वर्ण आहेत 26. शाळेत गेला ना. बर बघा इंग्लिश जी भाषा आहे त्या भाषेचे 26 काय म्हणतात त्याला अल्फाबेट्स आणि मराठी भाषेचे 52 वर्ण आहेत. महाराजांना ते असं सांगायचंय की त्या 52 वर्णांपैकी 50 वर्णांचा विचार सोडून द्या. फक्त जे उरलेले 2 आहे ना त्यांचा तुम्ही विचार करा. अलग लक्षामध्ये. आता मग असं का सांगतात महाराज याचं कारण असं होतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या कालावधीमध्ये एक साधक 50 अक्षरांची घोकंपट्टी करीत बसलेला होता. कचट तप खचट तप गजड धब घजड धब अशी घोकंपट्टी करायचा. माऊलीने त्याला सांगितलं बाबा अशी किती घोकंपट्टी केली तरी तुझा उद्धार होणार नाही, तुला भगवंत प्राप्त होणार नाही. या 50 अक्षरांची बरोबरी सोड आणि तू इतर जे उरलेले 2 अक्षर आहेत त्यांचा विचार कर. बघा हे जे 50 अक्षर आहेत ना ह्या 50 अक्षरांचा जर आपण विचार केला यामध्ये बरोबरी कशी होते त्याचं जर चिंता आपण केलं तर आपल्याला असं लक्षात घेता येतं. आपण म्हणताना क ख ग घ असं म्हणतो तर क ख ग घ हा क वर्ग आहे, ट ठ ड ढ हा ट वर्ग आहे, त थ द ध हा त वर्ग आहे. मग असे वर्ग का बर पाडले त्याचं कारण असं आहे त्याच्या उच्चारानुसार. कसं उच्चार बघा आता प फ ब म चा प वर्ग आहे. तुम्ही प चा उच्चार करा बरं. प चा उच्चार करताना बरोबर दोघी ओठांचा आपण वापर करतो बरोबर आहे. मग प फ ब भ म या सगळ्यांचाच उच्चार 2 ओठांनी करता येतोय. बरं तुम्ही क चा वर्ण उच्चार करा. मागच्या जो टाळू आहे आपला त्याला मागची जीभ लागते अशी क ख ग घ
बरोबर आहे. आणि तुम्ही म न यांचा उच्चार करा, यांचा उच्चार नाकातून करावा लागतो. म न बरोबर, यांना अनुनासिक म्हणतात. ज्यांचा उच्चार दोन ओठांनी करावा लागतो त्यांना ओष्ठे म्हणतात. ज्यांचा उच्चार त थ द ध न असा दातांनी करावा लागतो त्यांना दंत्य म्हणतात. आणि ज्यांचा उच्चार ट ठ ड ढ न असा करावा लागतो त्यांना तालव्य म्हणतात. आणि ह चा उच्चार करा आता. ह चा उच्चार डायरेक्ट घशातून येतोय त्याला मूर्धन्य असं म्हणतात. विठाल विठाल. मराठी भाषा ही खूप श्रीमंत भाषा आहे, पण तशी इंग्लिश भाषा श्रीमंत नाहीये. याचं कारण असं आहे, मराठी भाषेमध्ये प्रत्येकाला वेगळे वेगळे शब्द आहेत. इंग्लिश भाषेमध्ये भागवावं लागतं. कसं भागवावं लागतं बघा. एखादा माणूस लांब उभा असेल तर आपण म्हणू तो माणूस, एखादी बाई लांब असेल तर आपण म्हणू ती बाई, आणि एखादं झाड लांब असेल तर आपण म्हणू ते झाड, तो ती ते. किती शब्द आहे ते? 3. पण याला इंग्लिश मध्ये एकच शब्द आहे ना, एकाच शब्दाने भागवायचं. दॅट. जवळ असेल तर दिस, लांब असेल तर दॅट म्हणजेच तो. ते तुम्ही समजून घ्या. तो माणूस असेल का बाई असेल, दॅट मध्ये असं समजतं का माणूस आहे का बाई आहे. काय झालं, एकदा भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळालं? 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं बरं का. हो. तारीखी सांगून दिली त्याने, बरं झालं, मला माहित नव्हती. एकदा काय झालं, एक सहज आठवलं म्हणून सांगतो बरं का. 1947 मुळे इंटरव्ह्यू चालू होता आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये अशी रांग लागलेली होती. एक गेला, त्याला विचारलं भारताचे पंतप्रधान कोण? नाही रे, आत्ताचे. नरेंद्र मोदी. बर, तू कुठे राहतो? भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळालं? त्याने सांगितलं इंटरव्ह्यू वाल्याने 1942 पासून प्रयत्न चालू होते, पण 1947 ला स्वातंत्र्य मिळालं. मग तो आला बाहेर, तो दुसरा म्हणे, त्याचा नंबर होता. काय रे, काय काय प्रश्न विचारले? हा म्हणे, प्रश्न जाऊ दे, पण तू काय काय उत्तर दिले ते मला सांग, मी पाठ करून घेतो तेच उत्तर देतो. याने सांगितलं मी पहिलं उत्तर दिलं नरेंद्र मोदीने दुसरं उत्तर दिलं. 1942 पासून प्रयत्न चालू होते, 1947 ला. हा गेला मध्ये, याला विचारलं तुझं नाव काय? नरेंद्र मोदी. तुझा जन्म केव्हा झाला? आता आली ना पंचायत, आलं का लक्षामध्ये? तसं सांगण्याचं तात्पर्य 1947 ला भारत स्वातंत्र्य झाला. तर इंग्रज लोक काही गेले, पण काही ज्यांचे इथं घऱ्या घेतल्या गेलेले होते, त्यांचे कुटुंब स्थायिक झालेले होते, ते इथंच राहून गेले. मग एका इंग्रजांकडे एक नौकर होता, आपला हिंदुस्थानी नौकर होता, रामू नावाचा नौकर होता. त्यांच्या एका मुलीला असाध्य आजार झाला. डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी सांगितलं, बाईसाहेब तुमच्या मुलीचा आजार बरा होईल, पण त्याला गाढवाचं दूध लागेल. त्या दुधाचं औषध बनवलं तरच तुमचा मुलगा बरा होईल. आता ती बाईसाहेब होती इंग्लिश बोलणारी, आणि म्हणून तिने त्या रामू आला त्याला सांगितलं, म्हणजे रामू, अरे ओ मेरी बच्ची जरा बीमार पड़ गई है, तुम एक काम करो, गद्दे का दूध लेके आओ. गद्दे का दूध लेके आओ म्हटल्या बरोबर रामू तिथंच उभा. रामू हालतच नव्हता. अरे क्यों इधर से जाता नहीं? बोले जा जल्दी से गद्दे का दूध लेके आ. रामू म्हणे हमारे तरफ गद्दा दूध नहीं देता. काढो दूध देता का? बैल दूध देतो का? त्या दृष्टिकोनातून त्याचं बोलणं होतं की गद्दा दूध नाही देता. पण मग तिला अशी पंचायत पडली की याला नेमकं कसं समजून सांगावं आता. मग भरपूर तिने डोकं खाजावून त्याला सांगितलं, अरे रामू, तुम्हारे मालिक के सरी का गद्दा नहीं, मेरे सरी की गद्दे का दूध लेके आओ. तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. विठाल विठाल. इतर भाषांमध्ये भागवावं लागतं. मराठी भाषा मात्र माझ्या मराठीची बोलू कौतुके. परी अमृतात ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रशिके मिळवी. अशी मराठी भाषा श्रीमंत आहे महाराज. इंग्रजी भाषा बघा तुम्ही, इंग्रजी भाषेचे वर्ण 26 आहेत आणि मराठी भाषेचे त्याच्या दुप्पट आहे 52 है ना. म्हणजे किती श्रीमंत आहे आपली भाषा. आणि त्या इंग्लिश भाषेमध्ये सुद्धा आता बघा तुम्ही, उच्चारामध्ये तिथे तेच प्रकार आहे. ज्यांचा आपण उच्चार असा ओठाने केला जातोय ना, त्याला इंग्लिशमध्ये बायलेबियल म्हणतात. ज्यांचा उच्चार कंठातून होतोय त्याला व्हेलर असं म्हणतात. ज्यांचा उच्चार
खालचा ओठ वापरून केला जातोय, त्याला लेबिओ डेंटल असं म्हणतात. असे त्याच्यामध्ये प्रकार पडतात. आता तुम्हाला एकच उदाहरण सांगतो मी बघा. प फ ब भ म यांचा उच्चार कसा करतो आपण? दोन ओठांनी, बरोबर आहे. म्हणजे त्यांना ओष्ठ्य म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला बायलेबियल म्हणतात. पण प फ ब भ म याचा इंग्लिशमध्ये उच्चार तसा होत नाही. त्याचा उच्चार इंग्लिशमध्ये लेबिओ डेंटल होतो. लेबिओ डेंटल म्हणजे खालचा ओठ आणि वरचा दात. म्हणजे प फ फाय फाईन फाईट फॉल म्हणजे तोंडातली हवा नाकातच गेली पाहिजे. आलं लक्षामध्ये? आपल्या मराठीमध्ये मात्र अतिशय शुद्ध उच्चार आहे, त्याला महत्व आहे. अशी जी मराठी भाषा आहे, ह्या मराठी भाषेचे 52 वर्ण आहेत. एका एका वर्णाला किंमत आहे, एका एका शब्दाला किंमत आहे, एका एका वाक्याला सुद्धा किंमत आहे. विठाल विठाल एका एका वर्णाला किंमत आहे. काय झालं? भक्तमाल नावाच्या ग्रंथामध्ये एक उदाहरण आलेलं आहे. एक शेठजी, त्याच्या 3 बायका होत्या. तो शेठजी दिल्लीला व्यापार करण्याकरता गेला आणि व्यापार करून भरपूर नफा कमवला आणि त्याने त्याच्या बायकांना पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये त्याने असं लिहिलं की मी भरपूर नफा कमवलेला आहे, मी आता परत येणार आहे, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. मग प्रत्येकीने पत्रामध्ये लिहिलं. पहिलीने लिहिलं मला सोन्याचा एक हार घेऊन या, दुसरीने लिहिलं मला पैठणी साडी घेऊन या, तिसरी होती तिचं त्याच्यावर अतोनात असं प्रेम होतं, तिने मात्र कोरं पत्र दिलं. त्या कोऱ्या पत्रामध्ये असं 6 लिहिला तिने, फक्त 6 लिहिला आणि ते पत्र पाठवून दिलं. शेठजीने पहिलं पत्र उघडलं, सोन्याचा हार घेतला. दुसरं पत्र उघडलं, पैठणी साडी घेतली. तिसरं पत्र उघडलं, त्याच्यात तर काहीच लिहिलेलं नव्हतं, 6 लिहिला होता फक्त. त्याला डोक्यामध्ये प्रकाश पडे ना की हा 6 काय नेमका. मग मुनीमजीला विचारलं. मुनीमजीने सांगितलं म्हणे शेठजी तुम्ही एक काम करा, तुम्ही लवकराच्या लवकर ट्रेन पकडा आणि तुमच्या त्या जी लहान बाई आहे ना तिला लवकरात लवकर भेटा, तुमची खूप त्या वाट पाहत आहेत. म्हणे कशावरून? म्हणे त्यांनी जो 6 शब्द लिहिलाय ना तो 6 शब्द लाल शाईने लिहिलाय. याचा अर्थ तुम्हाला भेटायची त्यांच्या मनात लालसा आहे. आलं का लक्षामध्ये? तुम्हाला त्यांना भेटायची मोठी काय आहे? लालसा आहे. एवढ्या एका एका अक्षरामध्ये मराठीचा किती अर्थ भरलाय बघा. दुसरं उदाहरण उपनिषदातलं. उपनिषदामध्ये देव, मनुष्य, दानव ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाकडे गेल्याच्या नंतर महाराज आम्हाला काहीतरी उपदेशाचा मार्ग सांगा, आमचा उद्धार कसा होईल ते आम्हाला सांगा. ब्रह्मदेवाने तिघांकडे पाहिलं आणि त्यांना एकच शब्द उच्चारला, द. आणि ब्रह्मदेव अंतर्धान पावले. आता द म्हणजे एकच शब्द, याच्यातून अर्थ काय घ्यायचा? तर याचा अर्थ असा होता, राक्षसांनो तुम्ही हत्या करतात, हिंसा करतात, त्यामुळे तुम्ही दया दाखवा म्हणजे तुमचा उद्धार होईल. माणसाला त्याचा अर्थ असा होता की कलियुगामध्ये तुम्ही फक्त दान करा म्हणजे तुमचा उद्धार होईल. आणि देवादिकांना तुम्ही अमृत वगैरे पिऊन खूप भोग भोगतायत, इंद्रिय दमन करा म्हणजे तुमचा उद्धार होईल. एका द मधून असा अर्थ निष्पन्न होतो. अशी श्रीमंत आपली मराठी भाषा आहे. विठाल विठाल म्हणून माऊली सांगतात बाबा ह्या 50 अक्षरांचा जर विचार करत बसला तर तुझा उद्धार होणार नाही. आणि म्हणून तू त्या 50 अक्षरांचा विचार करू नको आणि कोणत्याही पद्धतीने कोणत्याही नामाची ओढ मांडू नको. तसं जर केलं तर तुझ्या या संसारातून तुला पार पडता येणार नाही. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये या परिणामाचे बोलये मांडोनी, या परिणामाचे, या परिणामाचे बोलये मांडोनी, या परिणामाचे बोलये मांडोनी, या परिणामाचे बोलये मांडोनी.
टाळी वाजवा, टाळी वाजवा. नका, फक्त 2 अक्षरांचा विचार करा असं महाराजांना ते सांगायचंय. नामाचा जर विचार केला तर नामाचे 2 प्रकार, सामान्य नाम आणि देवाचं नाम. सामान्य नामाचा अर्थ ते असतीलच असं काही नाही ना. आलं का लक्षामध्ये? एका माणसाचं नाव ठणठण पाळ होतं, त्याला त्याचं नाव आवडायचं नाही, मग तो गेला आपण आपलं नाव बदलू म्हणे. एक माणसाची प्रेतयात्रा चालू होती, त्याने विचारलं आम्हीला त्याचं नाव काय? लोक म्हणे अमरसिंग. अमरसिंग मरून कसा गेला? मग जाऊ दे गाड्या म्हणे, काय नाव चांगलं नाही. पुढं गेल्याच्या नंतर एक बाई गोऱ्या वेचत होती. काय ग बाई म्हणे, गोऱ्या वेचते तू, तुझं काय नाव? म्हणे लक्ष्मी. तर लक्ष्मी नाव आहे, गोऱ्या वेचते, जाऊ द्या गाड्या म्हणे, हे पण नाव काही काम नाही म्हणे. मग पुढे गेला एक माणूस भीक मागत होता, त्याला विचारलं तुझं काय नाव? म्हणे धनपाल. धनपाल नाव भीक मागतोय. मग तो म्हणे जाऊ द्या गाड्या म्हणे, हे नावाप्रमाणे जर लोक वागतीच नाही, नाव गंगाधर आंघोळ नाही महिनाभर. आलं का लक्षामध्ये? हे जर घेतले नाही बरं का, तर तुम्ही लगेच करण लावून घेणार. कसं आहे, कीर्तनकार मोगम इंजेक्शन देत राहतो. ते ज्याला लागलं त्याला लागलं, तो रेडीमेड देत राहतो. तो ज्याच्या अंगात फिट बसला त्याला बसला. आलं का लक्षामध्ये? तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जे नाम आहे तो म्हणायला लागला अमरसिंग तो मर गया, लक्ष्मी तो गोरे वेचे. लक्ष्मी तो गोरे वेची भीक मागे धनपाल. अमरसिंग तो मर गया, विचारा ठणठणपाल. आपलं नाव जे आहे तेच नाव चांगलं आहे म्हणे. पण देवाच्या नावाचा जर विचार केला तर त्या देवाच्या नावाचा अर्थ आपण लावू शकतो. त्याचे 3 प्रकार. लक्षपूर्वक चिंता नाही का? कोणत्याही देवाच्या नावाचा अर्थ किती प्रकारे होतो? 3 प्रकारे. स्वरूप किंवा संज्ञा, गुण आणि क्रिया. काय सांगितलं? पहिलं स्वरूप, दुसरं गुण आणि तिसरं क्रिया. आधी मी सामान्य नावाचं सांगतो आणि मग देवाच्या नावाचं सांगतो. लक्षपूर्वक चिंता नाही का? बघा, काही नाम स्वरूप दर्शन करतायत, काही नाम हे गुण दर्शन करतात आणि काही नाम हे क्रिया दर्शन करतायत. कसं बघा, भीम हे स्वरूप दर्शन करते. भीम म्हणजे त्याचं नाव तेच आणि त्याचा आकार पण तेवढाच. हे नाव काय दर्शवतं? स्वरूप दर्शवतं. बरोबर आहे, ते त्याचं आहे स्वरूप. सुशील गुण दर्शवतो म्हणजे चांगल्या शीलाचा. आणि रणवीर क्रिया, रणामध्ये शौर्य गाजवणारा. रणवीर शब्द काय दर्शवतो? क्रिया. आता तसंच भीमा हे नाव काय दर्शवतं? स्वरूप. ते एखाद्या अशा बाईचे नाव असू शकतं, पण नावाने स्वरूप जर लक्षात घेतलं तर भीमा हे नाव काय दर्शवतं? स्वरूप. सुशीला गुण आणि ज्योती क्रिया कायम तेवत राहते. व अलग लक्षामध्ये हे नाव क्रिया दर्शवतं. आता तसंच गावांचं नाव सांगतो बघा. गावांचं आरवी हे स्वरूप नाम आहे किंवा संज्ञा नाव आहे. नाशिक हे गुण नाम आहे. काय गुण आहे? तर जेथे नाक कापल्या गेलं कोणाचं, ते नाशिक हे गुण नाम आहे. आणि संगमेश्वर किंवा संगमनेर हे क्रिया नाम आहे. नदींच्या संगम होण्याची क्रिया नेहमी चालू आहे. हे जर तुम्हाला कळालं नसेल तर तुमच्या गावातलं उदाहरण सांगतो. फक्त ज्यांचे नाव घेतो त्यांनी मला माफ करावं. बघा, स्वरूप नाम, गुणनाम आणि क्रियानाम. ज्याच्या डोक्यावर सोम म्हणजे चंद्र आहे तो सोमनाथ. जो नेहमी शांत राहतोय, मग सोमनाथ जे आहे ना, डोक्यावर चंद्र धारण करणे ही क्रिया आहे, ती क्रिया नाम आहे. शांत राहणं हा स्वभाव आहे, हे गुण नाम आहे. आणि लोटन हे स्वरूप नाम आहे. विठाल विठाल. इथे जेवढे बसलेले तेवढ्या सगळ्यांच्या नामाची आपण अशी व्युत्पत्ती काढू शकतोय. हे जसं तसं देवाच्या नामाच्या बाबतीमध्ये आपण व्युत्पत्ती काढू शकतो. कसं? सच्चित आनंद हे देवाचं स्वरूप नाम आहे. अलग लक्षामध्ये सच्चित आनंद हे देवाचं स्वरूप नाम आहे. नारायण
गंगाधर हे देवाचं गुणनाम आहे. आणि कंस निषूदन किंवा रावणारी म्हणजे कंसाला मारणारा, रावणाला मारणारा हे देवाचं क्रियानाम आहे. अलग लक्षामध्ये. मग हे ह्या पद्धतीने आता हेच आपण ज्या देवाची प्राणप्रतिष्ठा आहे त्याच्या नावाच्या बाबतीमध्ये पण हे चिंतन पाहू शकतो. कोणाची प्राणप्रतिष्ठा? बरोबर, त्याला काय म्हणतो आपण? कोणी विठ्ठल म्हणतोय आणि कोणी विठोबा. कोणी काय म्हणतोय? विठोबा. विठोबा शब्दाचा काय अर्थ? विठोबा शब्दाचा अर्थ लावत असताना शास्त्रामध्ये खूप मोठे वादविवाद झाले बरं का. तर त्याचा मी तुम्हाला थोडक्यात अर्थ सांगतो. तर वी ह्या शब्दाचे अनेक अर्थ होतात. वी म्हणजे संज्ञा, वी म्हणजे उपसर्ग, वी म्हणजे धातू. आणि अशा पद्धतीने जर अर्थ लावले तर वी म्हणजे विहंगम म्हणजे पक्षी. पक्षामध्ये श्रेष्ठ कोण? गरुड. आणि ठोबा म्हणजे ठोंब्या, अक्कल शून्य. सर्व पक्षामध्ये श्रेष्ठ असलेल्या गरुडाला सुद्धा ज्याने ठोंब्या बनवलं हनुमंतरायाच्या मदतीने. हा एक विठोबा शब्दाचा अर्थ आहे. तुम्हाला दृष्टांत सांगून वेळ घेत नाही मी. सत्यभामा, सुदर्शन आणि गरुड यांना अहंकार झाला होता आणि तो अहंकार कोणी दूर केला? हनुमंतरायाने दूर केला होता. म्हणजे गरुडाला त्यांनी ठोंब्या बनवलं. अलग लक्षामध्ये. हा विठोबा शब्दाचा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ असा होतो वी म्हणजे शून्य, गेलेला. जसं धवा, धव म्हणजे पती, जिचा गेलाय ती विधवा म्हणजे उलटा अर्थ. वी म्हणजे काय? उलट. जसं स्मरण म्हणजे काय? आठवण. आणि विस्मरण म्हणजे त्याचा उलट. बरोबर. योग म्हणजे भेटणे आणि वियोग म्हणजे त्याच्या उलट. म्हणजे वी शब्दाचा अर्थ काय आला इथे? उलट. मग देवाच्या उलट काय आहे? माया. ज्या मायेला पण तो ठोंब्या बनवतो किंवा अक्कल शून्य बनवतो त्याला काय म्हणायचं? विठोबा, विठ्ठल, विठ्ठल. असो, कीर्तनकारांचा गाव म्हणून सांगितलं मी. काय कुठं सगळीचकडे दुकान मांडत बसत नाही. अलग लक्षामध्ये. जिथं जो माल लागला तिथं तो माल द्यावा लागतो. या परिणामाची ओळ हे मांडणी. कोणत्या नावाची ओळ मांडायची बघा. आणि ओळ मांडणं म्हणजे काय याला भक्तमाल नावाच्याच ग्रंथामध्ये एक उदाहरण आलेलं आहे, ते सांगतो. तर एका गावामध्ये एक साधू आले. त्यांना तहान लागली. एका माणसाला सांगितलं म्हणे बाबा मला पाणी आणून दे. तो माणूस गेला, पाणी आणून दिलं. त्याने त्याच्या गळ्याकडे पाहिलं, गळ्यात माळ नव्हती. साधू म्हणे अरे तुझ्या गळ्यात माळ नाही. मी ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याच्या हातचं पाणी पित नाही. महाराज इथं कोण माळ घालायला येणार आहे? आम्हाला कोण दीक्षा देणार आहे? कोण मंत्र देणार आहे? तुम्हीच मला माळ घाला, तुम्हीच माझे गुरु व्हा. ठीक आहे ठीक आहे. मग महाराजांनी त्याला माळ घातली. ते महाराज निर्गुणवादी होते. निर्गुणवादी असल्यामुळे त्यांनी त्याला मंत्र दिला सोहम. तू सोहम मंत्र जपत जाय म्हणे. श्वास घेतला का सो आणि सोडला का हम. एका दिवसामध्ये 21,600 तुझे जप होतील आणि तू परमात्म्याशी एकरूप होऊन जाशील. तो सोहम सोहम जपायला लागला. त्या गावामध्ये सप्ताह होतात. सप्ताहामध्ये कीर्तनकार लोक आले तर एका महाराजांनी पहिलं हा सोहम सोहम म्हणतोय. महाराज म्हणे अरे सोहम सोहम काय म्हणतोय? सोहम म्हणजे काय? तो मी आहे, देव मी आहे असं समजू नये. तसं समजलं तर अहंकार निर्माण होतो. आपण देव नाहीयेत, आपण देवाचे दास आहोत. म्हणे महाराज मी तो मंत्र बदलू शकत नाही. ठीक आहे, तू तो मंत्र बदलू नको, पण त्याच्या आधी दा लाव. मग काय झालं? दासोहम 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 म्हणजे मी देवाचा दास आहे. परत कीर्तन सप्ताह बंद झाला. पुन्हा ते महाराज आले पुढच्या वर्षी. त्या महाराजांनी पहिला हा दासोहम दासोहम म्हणायला लागला. म्हणे असा मंत्र कुठे बदलत असतात का? हा मंत्र नाही म्हणायचा, हे चालणार नाही. तो म्हणे जाऊ द्या म्हणे, जे आहे ते आहे, मी हा मंत्र आता बदलणार नाही. ठीक आहे, तो दासोहम म्हण, पण त्याच्या आधी पुन्हा स लाव. आता काय झालं? सदासोहम सदासोहम सदासोहम. पुन्हा निर्गुणवाद. पुन्हा ते महाराज गेले. पुन्हा पुढच्या दिपोळीला सप्ताह. पुन्हा कीर्तनकार आले. कीर्तनकार आल्याच्या नंतर म्हणे का रे तू पुन्हा निर्गुणवादी देवाची उपासना करायला लागलाय का? सदासोहम सदासोहम असं नाही म्हणायचं, त्याच्या आधी पुन्हा दा लाव. मग पुन्हा दा लावल्याच्या नंतर काय झालं? दास दासोहम दास दासोहम म्हणजे देवाच्या दासाच्या दासाचा सुद्धा मी दास आहे असं समजणं. याला म्हणायचं या परिणामाची ओळ हे मांडुनी. विठोबा रखुमा
मकार मांडिका रकार पुढे एका रकार मांडिका रकार पुढे एका मकार मांडिला रकार पुढे एका मकार मांडिला रसिका शंभोतिया शंभोतिया मकार पुढे समातुका संबोधिया बुड्या तुका संबोधिया माती रकारा पुढे एक मकार मांडिका उतरसी समतुका शंभूचिया. कोणतं नाव? तर रकारा पुढे मकार मांडल्यावर कोणतं नाव तयार होतं? राम. 50 अक्षरांचा विचार सोडून जे 2 अक्षर उरले ते राम. या राम नावाचा फक्त विचार करा. राम नाम हे सर्वात श्रेष्ठ असं नाव आहे आणि राम नामाचे पहिले जापक कोण आहेत? भगवान शंकर है ना. भगवान शंकर हे पहिले जापक आहेत. राम शब्दाचा अर्थ काय होतो? रमणते योगिनो यस्मिन स रामहा. योगी लोक ज्याच्यामध्ये रमण करतात त्याला राम असं म्हणतात. आणि दुसरा अर्थ असा सांगितला जातो, राम म्हणताना आपले दोष बाहेर पडतात आणि ते दोष परत आत येऊ नये म्हणून म्हणायचं. म्हणजे राम म्हटल्यानंतर पाप दूर होतात. आलं का लक्षामध्ये? भगवान शंकर हे राम नामाचे पहिले जापक आहेत असं हरिपाठामध्ये म्हटलेलं आहे. हरिपाठात आत्मा जो शिवाचा जास्त नाही म्हणायचं. 11 वाजून गेले ना. पहिला दिवस आहे पुन्हा. भगवान शंकर राम नाम जपतात. कसं झालं बघा, सांगतो तुम्हाला थोडक्यात. वाल्मिकी ऋषींनी शतकोटी रामायण लिहिलं. त्याच्याबद्दल भांडण झालं. मनुष्य म्हणायला लागला हे आमचे, ऋषी म्हणायला लागले हे आमचे, देव म्हणायला लागले हे आमचे. मग भगवान शंकर त्याचा वाटा पाडायला लागले. 33 लाख 33 लाख 33 लाख. किती उरले? 1 कोटी. 1 कोटी का 1 लाख? 1 लाखामध्ये पुन्हा 33,000 33,000 33,000. किती उरले? 1,000. त्या 1,000मध्ये 300 300 300 100 उरले. 100 मध्ये 33 33 33 1 उरला. तो 1 श्लोक होता 32 अक्षरांचा. त्यामध्ये पण 10 10 10 शब्द वाटून दिले अक्षर आणि 2 अक्षर उरले ते म्हणजे रा आणि म. ते भगवान शंकराने आपल्या कंठात धारण केले. कंठात का धारण केले याचं कारण असं आहे की भगवान शंकराच्या अंगामध्ये उष्णता आहे. कशाची? हालाहालाची आणि त्रिनेत्राची. ती उष्णता दाह करण्याकरता, हालाहालाची उष्णता दाह करण्याकरता कंठामध्ये राम नाम घेतलं आणि त्रिनेत्राची उष्णता दाह करण्याकरता चंद्र ठेवला डोक्यामध्ये. किती भगवंत राम भक्त होते, किती होते. सती आणि भगवान नंदीवर बसले आणि ते असे फेरफटका मारत होते. पार्वती मागे, सती मागे, भगवान पुढे. भगवान दाखवत होते पा म्हणे हा ताजमहल, ते पाय ते आरवी तिथं सप्ताह चालू आहे, असे वरतून दाखवत होते बरं का. अलग अलग ते पाय ते आपले लोटन बाबा विना घेऊन उभे असे दाखवत असताना आता तो जो काळ होता ना तो त्रेतायुगाचा काळ होता. ते साक्षात भगवान आहेत म्हणे, भगवान विष्णूचा अवतार येतो आणि भगवान त्याला नमस्कार करतायत. सती म्हणे असा कुठे भगवान राहतो का? बायकोसाठी झाडांना आलिंगन देतो म्हणे, बघ तू त्याची परीक्षा घेऊन पाय. सती खाली आली आणि सतीने शिकेचं रूप धारण केलं आणि त्या झाडामध्ये उभी राहिली.
भगवंत झाडांना आलिंगन देत देत आले आणि शितीच्या रूपामध्ये सती होती तिथं आले म्हणे, आई साहेब तुम्ही इकडं कस काय? अरे बाबा कस काय ओळखलं तुम्ही? काय नाही करावं लागतं म्हणे, पण तुम्ही असं काय वागताय म्हणे बायकोसाठी झाडांना आलिंगन? म्हणे ते कसं आहे, हा अवतार आहे ना, या अवतारामध्ये मी परतंत्र आहे. तसं त्यांनी लिहून ठेवलं, बोलीला वाल्मिक वर्तुली दावीनं नामा म्हणे, त्यामुळे मला तसं वागावं लागतंय. आलं का लक्षामध्ये? आणि हे जे झाड आहे ना, हे ऋषी मुनी आहे, त्यांच्या उद्धार करण्यासाठी म्हणून मी त्यांना आलिंगन देतोय. सती मातेने आशीर्वाद दिला, सती माता निघून गेली, गेल्याच्या लिप केला, भस्म झाली, पुढचा जन्म कोकिळेचा घेतला. आता मागे गेले ती, आणि त्याच्या पुढचा जन्म पुन्हा हिमालयाच्या घरी पार्वती बनून आली आणि मग पुन्हा भगवान शंकराशी विवाह केला. भगवान म्हण लग्नाच्या आधी म्हणे, पाय बरं आता जर परीक्षा घेतली तर परत तुला घरात घेणार नाही. लक्षामध्ये रामाचे भगवंत एवढे भक्त आहेत. अशा पद्धतीने भक्त असल्यामुळे महाराज म्हणतात, हा बाप रखुमा देवी वरू विठ्ठल हृदयी, बाप रखुमा देवी वरू विठ्ठल हृदय, बाप रखुमादेवी वरो विठ्ठल हृदय, बाप रखुमादेवी वरो विठ्ठल हृदय. आपुली अनवाही त्रिभुवनी राय, आपुली अनवाही त्रिभुवनी राय, या परिणामाची ओळख मानोरी, या परिणामाची ओळख मानोरी. आपुली अनवाई वाई राया, आपुली अनवाई वाई राया, आपुली रामा देवळाये मांडोरी, यावरी आपण शेवटी महाराज सांगतात की आपुली आण वाही त्रिभुवनी राया, मी माझी शपथ घेऊन सांगतोय, जे काय सांगितलं ते शपथ घेऊन सांगतोय. बघा संत महात्मे सुद्धा शपथ घेऊन सांगतात. म्हणून संत महात्म्यांनी शपथ घेऊन आपल्याला सांगावं आणि मग आपण ऐकावं, एवढे निपत्तर आपण असू नये. आलं का लक्षामध्ये? आणि रामनामाच्या ठिकाणी आपण प्रीत निर्माण करून आणि परमार्थ केला पाहिजे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करू. या कार्यक्रमासाठी तुमच्या सर्वांच्या प्रेमास्तव माझ्या वाट्याला ही सेवा आली. तुमच्या सर्वांच्या प्रेमाने सद्गुरू तात्या महाराज, वासंता आई यांच्या आशीर्वादाने आणि या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित आहे. आमचे आदरणीय लोटनांना, ज्यांच्या अंगा खांद्यावर आम्ही खेळलेलो आहोत, असे लोटनांना की जे पूर्वी वळवाडे दिंडीमध्ये नेहमी यायचे, ते आहेत. आमचे वळवाडीचे बाळू महाराज पण इथे उपस्थित आहेत. आणि तुम्ही सर्वजण, हा पहिला दिवस असल्यामुळे आता याच्यानंतर पुढे सुद्धा अतिशय विद्वान अशा वक्त्यांचे कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमांना बहुसंख्येने तुम्ही सर्वांनी उपस्थित राहा. मंदिराच्या कार्याला तनमन धनाने सहकार्य करा. आणि तो जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला निदान जे गावातली मंडळी आहेत त्यांनी दररोज सकाळीच एकदा का होईना देवाच्या दर्शनासाठी येत चला. आलं का लक्षामध्ये? आता शेवटी ज्ञानेश्वर माऊलींचं भजन करू आणि नंतर मग एक थोडीशी शेवटीशी चाल होईल, मग आपण आपल्या सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली नारायण. देवी विठ्ठल हृदयी, बाप रखुमा देवी वरू विठ्ठल हृदयी. da da
संसार तब डोर